स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य न्याय शासनाने द्यावा. कॉम्रेड हिरालाल परदेशी. श्रमक्रांती पुरस्कार कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर यांना प्रदान. सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सारख्या दिग्गज कम्युनिस्ट नेत्यांनी आणि किसान सभेचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी लोक चळवळीचा पाया रचला. एडी मच्छिंद्र सारख्या ऐतिहासिक गावातून सुरू झालेली ही चळवळ आजही तितक्याच जोमाने पुढे नेण्याचं काम सुरू आहे. संस्कार श्रमप्रतिष्ठान बलवडी व किसान सभा आणि महिला फेडरेशन सांगली यांच्या सहभागाने श्रमक्रांती पुरस्कार दिवंगत उत्तम बाबू लोखंडे यांच्या स्मरणार्थ कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर यांना कॉम्रेड हिरालाल परदेशी महाराष्ट्र राज्य किसान सभा अध्यक्ष व भारतीय महिला फेडरेशन राज्य सचिव कॉम्रेड लता भिसे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शेतकऱ्यांना योग्य न्याय राज्य व केंद्र शासनाने द्यावा. अमेरिका भारत नवा व्यापार करार शेती व उत्पादन हक्क संपुष्टात आणणार आहे. त्यास किसान सभा तीव्रतेने विरोध करीत आहे. नंदकुमार यांच्याबद्दल बोलताना परदेशी म्हणाले, शिरपूर येथील अधिवेशनापासून किसान सभेची जबाबदारी स्वीकारली आहे. 65 वर्ष पूर्ण झाली तरी तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा लाल वादळ सांगली जिल्ह्यात ते निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला. छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचा हक्क कायदा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आणला. या सगळ्या प्रेरणा महात्मा फुलेंपासून मिळतात. त्यांचीच आज द्विशतकी जयंती आहे. ज्ञान ही सर्वात मोठी सत्ता आहे. ब्रिटिश काळात हंटर कमिशनला फुलेंनी पहिले जे निवेदन दिले होते त्यामध्ये शिक्षणाचा हक्क आम्हाला उपकार म्हणून नको तर तो आमचा हक्क म्हणून हवा आहे असे ठामपणे मांडले. हे महिलांनी जाणून घेतले पाहिजे. विधवा महिलांचा सन्मान करा, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा द्या असे आवाहन कॉम्रेड लता भिसे यांनी केलं. प्रसंगी प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी वैभव पवार, भाई दिगंबर कांबळे, शहाजी पाटील, हिम्मत मलमे, ॲडव्होकेट सुधीर जाधव, नलवडे बापू, वैशाली कोळेकर, जयवंतराव सूर्यवंशी, प्रवीण करडे, अनिकेत गुजरे, होलर समाजाचे राज्याध्यक्ष गुळगे साहेब, मानसिंग जाधव, देवकुमार दुपटे, सुरेश चव्हाण, माधवी शिंदे, विकास कदम, अशोक पवार तसेच पुरोगामी विचाराचे विविध संघटनेचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक सतीश लोखंडे यांनी केलं. शेवटी आभार कॉम्रेड भाऊसाहेब यादव यांनी मांडले. भीमक्रांती आणि श्रमक्रांती एकत्र आली पाहिजे. महिलांना पुढं घेतलं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत काय बोलायचं? प्रचंड या सिमेंटच्या जंगलामध्ये शिक्षणाची अधोगती झालेली आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे या उद्देशानं या देशाचा आर्थिक कला असलेला शेतकऱ्याच्या बाजूनं काम करण्याचं आम्ही 2022ला शिरपूर धुळ्याला गेलो होतो. तिथं आता हे प्रमुख पाहुणे आलेले आहेत आणि आमचं प्रचंड स्वागत केलं आणि मला तिथं महाराष्ट्र राज्य किसान सभेचं स्टेट कौन्सिल सदस्यपद दिलं. मला गुंठाभर जमीन नाही, मला ते पटलं नाही. आता राजू पाटील इथं नाहीत सर. राजू पाटलांनी तुम्ही बरशी सातपुत्याचं सकाळी फोन आला होता तुमचं स्वागत म्हणून. तर ही सगळी प्रेरणा मला शिरपूर धुळ्यापासून मिळाली. त्याचबरोबर दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे श्रम संस्कार प्रतिष्ठानच्या वतीनं जय नंदकुमार हत्तीकर यांना पुरस्कार दिला त्याबद्दल मी श्रम संस्कार प्रतिष्ठानचे आभार मानतो. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आभार मानतो. आणि तुम्ही हा तिसरा पुरस्कार या व्यक्तीला दिलेला
ते व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कोषीय सदस्य आहेत आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या भाषणामध्ये की शिरपूरला किसान सभेचे महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनात आले आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य किसान सभेची जबाबदारी स्वीकारली. हा सांगली जिल्हा म्हटला म्हणजे हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. जिनीलाल सारखे या ठिकाणी कम्युनिस्ट नेते होऊन गेले आणि त्यांनी किसान सभेचे संस्थापक महाराष्ट्राचे क्रांतिशील नाना पाटील, त्याचे येडेमक्षेत्र गाव आहे. 2023 मध्ये देखील हातीकर आणि आपले सतीश लोखंडे, मी आणि राजन त्या ठिकाणी येडेमक्षेत्र गावाला 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या स्मृती दिवशी तिथं कार्यक्रम त्यांनी पार पाडला. अशा क्रांतिकारकांच्या जिल्ह्यामध्ये हे लाल बावटाचे वादळ असताना या ठिकाणी ते परत सुरू करण्याची जबाबदारी या नेत्यांनी घेतलेली आहे आणि विशेषतः नंदकुमार हत्तीकर यांनी. ते जरी वयाने 65 वर्षाचे असले तरी त्यांचा चेहरा मालूम आहे. फुले आणि सावित्रीबाई फुले. छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचा हक्काचा कायदा 2017 ला आणला. 19 ला भूमी हिंसाचाराचा कायदा आणला. या सगळ्याच्या प्रेरणा महात्मा फुल्यांपाशी जाऊन पोहोचतात. ज्ञान ही एक सत्ता असते. हंटर कमिशनला ब्रिटिश काळामध्ये महात्मा फुल्यांनी जे निवेदन दिलं त्यामध्ये शिक्षणाचा हक्क हा शब्द वापरला. आम्हाला शिक्षण उपकार म्हणून नको, आम्हाला शिक्षण हक्क म्हणून पाहिजे. आणि भारतामध्ये मग शिक्षणाचा हक्क 2010 मध्ये आला. आणि म्हणून सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा. प्रतिष्ठेमध्ये विधवा महिलेला आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायतीने ठराव केला की विधवाचं कुंकू पुसणं, जोडवी काढणं हे असे क्रूर प्रथा आता पाळायच्या नाही. आणि अनेक गावांमध्येही त्याचं अनुकरण केलं गेलं. का बरं